नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षामधला सर्वात महत्त्वाचा कुठला घटक असेल तर तो चालू घडामोडीचा असतो. कारण चालू घडामोडीवरती असंख्य प्रश्न परीक्षामध्ये वेगवेगळ्या स्वरूपावरती विचारले जातात किंवा वेगवेगळ्या पॉईंट्सवरती विचारले जातात. आणि हे सगळे जे काही घटक असतात हे घटक आपल्याला व्यवस्थित करावे लागतात. या भागाचे आपल्याला मल्टिपल रिव्हिजन असणं खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण याची रिव्हिजन करतो व्यवस्थित तेव्हा आपल्याला कुठेही अडचणी येणार नाही आहेत. याची जी काय जबाबदारी आहे किंवा याची जी काय खात्री आहे ही आपण करून घेतली पाहिजे. आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पहिला प्रश्न आहे. काय म्हटलंय बघा इथे, भारतीय लष्कराने काय केलेलं आहे ते एकदा क्लिअर करूयात. भारतीय लष्कराने नेटवर्किंग अँड डाटा केंद्रीकरणाचे वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित केलेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे बघा, भारतीय लष्कराने हे जे वर्ष आहे हे वर्ष घोषित केलेलं आहे हे एकदा इथे क्लिअर करून घ्या. आणि मग हे जे वर्ष आहे हे काय कशासाठी वर्ष हे विचारात घेतलं जात आहे तर नेटवर्किंगसाठी विचारात घेतला जात आहे. आणि त्याचबरोबर डाटा केंद्रीकरण किंवा डेटा केंद्रीकरण असं त्याला म्हटलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचा जो उद्देश आहे हा नेटवर्किंग सिस्टीममध्ये किंवा मग ऑनलाईन जी काय आपल्याला माहिती जमा करायची आहे या माहितीच्या संदर्भामध्ये हे विशेष महत्त्वाचं वर्ष असेल. या वर्षी आपण काय करणार आहोत तर मोठ्या प्रमाणावरती जे ऑनलाईन माहिती आहे तिला सेव्ह कशी करता येईल, जास्तीत जास्त आपल्याला माहिती अपडेट कशी करता येईल म्हणून प्रामुख्याने 2025 हे वर्ष विचारात घेतलेलं होतं. आणि तंत्रज्ञान हे बघा, शोषणाचे जे काय वर्ष आहे ते 2024 हे वर्ष गृहीत धरण्यात आलेलं होतं. म्हणून हे एक लक्षात राहू द्या. वर्षाच्या संदर्भामध्ये गरजेचा प्रश्न आहे. पुन्हा नाशिक, सोलापूर आणि अक्कलकोट मार्ग कोणत्या नावाने ओळखला जाईल, आता तो तयार होणार आहे तर कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे तर तो ग्रीनफील्ड कॉरिडॉर या नावाने तो काय होणार आहे ओळखला जाईल मित्रांनो. त्याची जी काय लांबी आहे तर किती किलोमीटरचा असणार आहे तर 374 किलोमीटरचा असेल. आणि त्याचा खर्च एकंदरीत किती आहे मित्रांनो तर 19,142 एवढा खर्च जो आहे हा खर्च आपल्याला इथे काय करायचा आहे विचारात घ्यायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, टोल सिस्टीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असेल. आणि त्याचबरोबर इथे 60 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरच्या नंतर आपल्याला जे काय गतिरोधक आहेत हे बघायला मिळतील. असं या हायवेवरती किंवा या एक्सप्रेस वेवरती आपल्याला या गोष्टी दिसणार आहेत. आता लक्षात घ्या, आपल्याला जर नाशिकवरून अक्कलकोटकडे जायचं असेल तर साधारणतः कालावधी लागायचा बघा 31 तासाच्या पुढे. ज्यावेळेस एकदम म्हणजे वेगवेगळ्या मालगाड्या वगैरे किंवा रस्ते वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे हा सगळा एकंदरीत जो काय मार्ग आहे हा मार्ग तेवढ्या अंतराचा ठेवलेला होता त्यांनी. तर आता काय करण्यात आलेलं आहे, हे अंतर हा वेळ कसा कमी करता येईल याकडे विशेष लक्ष देण्याचा जो काय प्रयत्न आहे तो इथे केला जाणार आहे. आणि हे 17 तासापर्यंत हा जो वेळ आहे हा आणला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणून हा पुढे घोषित होणार आहे, हे पण लक्षात राहू द्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, DD न्यूज जे आहे या DD न्यूजचा चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, ममता वर्मा असं याचं उत्तर आहे. ममता वर्मा या जे आहेत या इन्फॉर्मेशन लक्षात घ्या किंवा मग इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस 1994 च्या बॅचच्या या वरिष्ठ अधिकारी होत्या. आणि त्या अगोदर केंद्रीय पंचायत राज विभाग या विभागावरती त्या सहसंचालक म्हणून किंवा सहसचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ओके, तर ही एक लक्षात राहू द्या. डेप्युटी सेक्रेटरी होत्या त्या. त्यानंतर दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस हा जो आहे हा दिवस कधी साजरा करण्यात येतो किंवा केव्हा साजरा केला जातो तर हा दरवर्षी
4 जानेवारी या तारखेला केला जातो. आणि या ब्रेल लिपीचा जो काय शोध आहे तो लुई ब्रेल यांनी लावलेला होता. लुई ब्रेल यांनी लावलेला होता. आणि वर्ष काय होतं तर 1824 होतं मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि उद्देश काय होता, जे अंध व्यक्ती आहेत, बरोबर आहे की नाही, अपंगत्व आलेलं आहे, जे अंध आहेत अशा लोकांना वाचन करता यावं म्हणून हा जो दिवस आहे हा विचारात घेतला जात आहे. आणि 6 वेगवेगळे जे काय म्हणजे त्याचे घटक आहेत ते विचारात घेऊन या लिपीची काय करण्यात आलेली होती, सुरुवात करण्यात आलेली होती. आणि डिसेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाने कोणती पाणबुडी जी आहे ही पाणबुडी काय केलेली आहे तर निवृत्त केलेली, ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर इंडियन नेव्हल शिप असं त्याचं उत्तर आहे. आणि सिंधू घोष ही जी पाणबुडी आहे ही काय केली, नुकतीच निवृत्त केलेली आहे. त्यानंतर बघा, अलीकडे आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. तर हे उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, अमित शहा यांच्या हस्ते झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरलेला आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो तर चीन आहे. चीनला आपण मागे टाकलेला आहे. तांदळाच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त आपला विकास व्हावा किंवा आपलं उत्पादन व्हावं या उद्देशाने आपण प्रयत्न केलेले आहेत. 1 जानेवारी 2026 पासून युरोपियन युनियनने जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स कोणत्या नावाने लागू केलेला आहे तर त्याचं करेक्ट काय उत्तर आहे तर बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम या पद्धतीचा हा जो बॉर्डर टॅक्स आहे मित्रांनो, हा टॅक्स लागू केलेला आहे. म्हणून लक्षात राहू द्या हा प्रश्न. पुढे जाऊयात. बघा, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं करेक्ट उत्तर काय तर कुमारजी पिळई यांची जी काय नियुक्ती आहे ही नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे. म्हणून ही एक व्यक्ती लक्षात राहू द्या. या नियुक्तीवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. जागतिक किंवा जगातील पहिले कीटक कोणते आहेत ज्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. बघा, कीटकाला कायदेशीर हक्क प्रदान करणारं हे कुठलं कीटक आहे किंवा कशा स्वरूपाचं कीटक आहे तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, ॲमेझॉनमधील डंक नसलेल्या ज्या काय मधमाशा आहेत यांना कायदेशीर जे काय हक्क आहेत ते नुकतेच काय केलेले आहेत, प्रदान करण्यात आलेले आहेत, ज्याला स्टिंगलेस बीज असं म्हटलं जातं मित्रांनो. तर ही एक या ठिकाणी म्हणजे निसर्गाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा जो काय प्रश्न आहे हा इथे आपला शेवटचा असणार आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. हे सर्व प्रश्न व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि मायक्रोवेव्हमध्ये त्याला लिहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्याला मल्टिपल रिव्हिजन करता येईल आणि रिवाईज करून तुम्हाला परीक्षेला जायचं आहे. धन्यवाद.